टिटवाळ्यामध्ये म्हस्कळ रोडला एक PMAY योजनेअंतर्गत, PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक 602 सदनिकांचा प्रकल्प म्हणजे 602 फ्लॅटचा प्रकल्प सुरू आहे. ज्या प्रकल्पाची किंमत 16,68,000 रुपये, एका फ्लॅटची किंमत 16,68,000 रुपये आहे. आणि त्यामध्ये 2.5 लाख रुपये ही PMAY योजनेचे आर्थिक सहाय्य हे फ्लॅट धारकांना मिळतं. गरीब लोकांना, इकॉनॉमिक विकर सेक्शनच्या लोकांना घर घेताना ज्यांना कुठंच घर नाही अशांना अफोर्डेबल हाऊसेस म्हणजे परवडणारी घरं अशा पद्धतीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केलेली आहे. आणि PMAY योजनेअंतर्गत प्रत्येक सदनिका धारकाला, फ्लॅट धारकाला, ज्याचं जगात कुठंच घर नाही, देशात कुठंच घर नाही, अशा व्यक्तीला ही या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळतो. आणि त्या प्रत्येक फ्लॅट ओनरला 2.5 लाख रुपयाची सबसिडी मिळते. आणि अफोर्डेबल हाऊसेसच्या योजनेमध्ये त्या बेघर व्यक्तीला घर देऊन त्याला निवारा देण्याचा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे. हा सरकारी उपक्रम आहे. सरकारी योजनेच्या अंतर्गत 2.5 लाख रुपये प्रत्येक फ्लॅट धारकाला, इकॉनॉमिक विकर सेक्शन म्हणजे EOWS यांना मिळत असतो. तर अशा पद्धतीचा 602 घरांचा प्रकल्प म्हस्कळ रोड, टिटवाळा पूर्व येथे आहे. आणि या प्रकल्पाचा जो बिल्डर आहे यांनी या प्रकल्पामध्ये आर्थिक अनियमितता किंवा आर्थिक ज्याला अपहार म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीचा अपहार केल्याचे निदर्शनाला आलंय. 602 फ्लॅट ओनर्सचे सगळ्यांचे म्हणून प्रत्येकी 2.5 लाख रुपये जे योजनेच्या अंतर्गत त्यांना लाभ मिळणं अपेक्षित होतं, योजनेच्या मार्फत जो आर्थिक सबसिडी किंवा आर्थिक सहाय्य जे फ्लॅट धारकाच्या वतीनं बिल्डरला देऊ केलं जातं, त्यामुळं ते 16,68,000 मधून ते रक्कम वजा व्हायला पाहिजे होती. आणि 16,68,000 रुपये ही त्या सदनिकेची म्हणजे फ्लॅटची किंमत आहे. मात्र 2.5 लाख रुपये वजा करता ती 14,18,000 रुपये होणं अपेक्षित होतं. मात्र या गुप्ता नावाचे कोणी एक तथाकथित बिल्डर आहेत, डेव्हलपर आहेत, त्यांनी टिटवाळ्यामध्ये रुस्तगी आरंभ नावाचा हा प्रकल्प सुरू केला. आणि यामध्ये हे सगळे इकॉनॉमिक विकर सेक्शनचे जे बेनिफिशरी लाभार्थी आहेत, अर्जदार, हे अर्जदारांचं तिथं अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यांना तिथं असाइन केलं गेलेलं आहे. आणि यामध्ये काही फ्लॅट ओनरला 16,18,000 रुपये, काहीला 17,18,000 रुपये, काहीला 18,18,000 रुपये अशा वाढीव रकमा या घेतल्या. आणि या प्रत्येकाचं 600 लोकांचं म्हणजे जवळपास 15 कोटी रुपयापेक्षा जास्त मोठ्या पद्धतीचा आर्थिक अपहार झाल्याचे निदर्शनाला आलंय. आणि यामुळे अनेक फ्लॅट धारकांनी म्हाडाकडे, त्या ऑथॉरिटीकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारीवरती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी वेळच्या वेळेला सुनावणी घेतली. एकदा ती रेवती गायकर नावाच्या ज्या तिथल्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या त्या अभियंता आहेत, कार्यकारी अभियंता म्हाडाच्या, त्यांनी सुनावणी घेतली. एकदा विशाल राठोड साहेबांनी सुनावणी घेतली. दोन्ही वेळेला अशा पद्धतीची आपण जी गुप्तानी, ज्या डेव्हलपरनी किंवा बिल्डरनी जी काय आर्थिक अनियमितता केलेली आहे, ही अनियमितता ही बेकायदेशीर आहे आणि अशा पद्धतीनं त्यांना करता येणार नाही. ऑफिशियली त्यांना ऑर्डर काढून सुद्धा, लेखी आदेश करून सुद्धा त्या आदेशाला केराची टोपली या गुप्ता नावाच्या बिल्डरनी दिलेली आहे. आणि यामध्ये एवढ्या मोठ्या म्हाडासारख्या ऑथॉरिटीला, राज्य सरकारच्या हाऊसिंग डिपार्टमेंटच्या शासकाच्या एका युनिटला, स्टॅच्युटरी बॉडीला सुद्धा आव्हान अशा पद्धतीचे डेव्हलपर हे अरोगटली देतात. यांचं उद्दामपणाचं वागणं, उद्धटपणाचं वागणं आणि बेकायदेशीरपणे ज्या पद्धतीनं या असंघटित फ्लॅट ओनर्सना ते चिरडलं जाण्याचं काम आर्थिकदृष्ट्या करतायत. हे सगळे फ्लॅट ओनर हे इकॉनॉमिक विकर सेक्शनचे आहेत. या सगळ्यांना घर नाही. ज्या ठिकाणी त्यांना घर द्यायचंय अशा ठिकाणी त्यांना घर देणं अपेक्षित आहे. मात्र 2024च्या आताच्या 2026 मध्ये त्यांना एप्रिलमध्ये घर देणं अपेक्षित होतं, त्यांना सदनिकेचा ताबा देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना ताबा अद्यापपर्यंत दिला गेला नाही. आणि ताबा कधी देणार हे न सांगता त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कोरे अर्ज भरून घेणं, फॉर्मॅलिटी करणं, अशा पद्धतीचे हे सगळे उपक्रम हा बिल्डर आणि विकासक करतोय. आणि त्यामुळे व्यथित होऊन हे सगळे फ्लॅट ओनर्सनी, प्रकल्प पीडित फ्लॅट ओनर, जसं की यांची ही रस्तोगी आरंभ टिटवाळा PMAY योजनेच्या अंतर्गत चालणारे जे काही हे सगळे 600 फ्लॅट ओनर्स आहेत, यांनी प्रकल्प पीडित सदनिका धारकांची, फ्लॅट ओनरची एक वेगळी संघर्ष समिती स्थापन केली. आदरणीय जोगळेकर साहेब असतील किंवा पटेकर साहेब असतील किंवा अन्य त्यांचे जे सगळे सहकारी आहेत, हे सगळे सहकारी त्या समितीचे सदस्य आहेत. आणि या सगळ्या समितीच्या वतीनं फ्लॅट ओनर्स असोसिएशन, वेलफेअर असोसिएशनच्या अंतर्गत ही सगळी समिती स्थापन झालेली आहे. आणि त्यांना त्या ठिकाणी हे संघर्ष समितीचा लढा लढण्यासाठी महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन ही त्यांना सगळ्या प्रकारची आर्थिक, राजकीय किंवा ज्या पद्धतीची कायदेशीर मदत आहे ही सगळी केली जाणार आहे. आणि त्यामुळे या संघर्ष समितीकडून आम्ही जे सगळे 600 फ्लॅट ओनर्स आहेत, या टिटवाळ्याच्या रस्तोगी आरंभ टिटवाळाच्या प्रोजेक्ट मधले
600 फ्लॅट ओनर्सना आम्ही आवाहन करतो की आपल्याला अशाच पद्धतीनं या डेव्हलपरकडून जर आपला आर्थिक लाभ किंवा आर्थिक नुकसान आपलं केलं गेलं असेल, आता ताबा देताना काहीतरी त्यांचं वेगळ्या पद्धतीचे आर्थिक सोपस्कार सुरू असतील, अजिबात यांना कुठलीही वाढीव रक्कम देता कामा नये. आदेश मिळालेले आहेत. यांनी पुढच्या 15 दिवसात जर हा प्रश्न मिटवला नाही तर इथून पुढचा जो लढा आहे, आणि यापूर्वी सगळ्यांना मी आवाहन करतो की जे सगळे 600 फ्लॅट ओनर्स आहेत त्यांनी या समितीचा एक अर्ज आहे, तक्रारी अर्ज, तो समितीकडनं आता व्हॉट्सअपला सगळ्या ग्रुपवर येईल. तो अर्ज त्या ग्रुपवरती परत पाठवा. त्या अर्जामध्ये आपली कशा पद्धतीची पैसे घेतलेत आहेत त्याचं अकाउंट स्टेटमेंट जोडा आणि त्यावरती लिहा आणि आपली तक्रार या समितीकडे द्या. 15 दिवसाच्या आत जर यांनी आपल्याला वेळेवर ताबा दिला नाही आणि हे सगळे जर पैसे अतिरिक्त घेतलेले आहेत हे जर परत दिले नाही तर त्यांच्यावर पुढची कडक कायदेशीर कारवाई फौजदारी असेल किंवा अन्य उच्च न्यायालयातून असेल, या सगळ्या कारवाई करण्यासाठी ही संघर्ष समिती आदरणीय जोगळेकर साहेब असतील, आदरणीय डॉक्टर रमेश बांदट यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली ही सगळी समिती कार्यरत आहे. त्यामुळे मी 602 फ्लॅट धारकांना आवाहन करतो, आपण अलिप्त राहू नका, आपण या समितीशी संपर्क साधा. नमस्ते.